ठाण्यात लहान मोठी मिळून सुमारे 1200हून अधिक हॉटेल्स, उपाहारगृहे आणि खाद्य व्यवसाय सुरू आहेत. मात्र अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. ठाण्यात सध्या 1200हून अधिक हॉटेल्स आणि बार आहेत. त्यापैकी 50% हॉटेल्स ही बंद ठेवण्याच्या मार्गावरती आहेत. 1800 रुपयाला मिळणारा गॅस सिलेंडर आज काळ्या बाजारामध्ये 4 ते 5,000 रुपयांना उपलब्ध होणार आहे. म्हणजेच गॅस सिलेंडरचा काळा बाजार जोरात सुरू आहे. सरकारने याकडे लक्ष देऊन हा काळा बाजार रोखण्याकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केलेली आहे. रोज जे काही व्यावसायिक आहेत त्यांना सिलेंडर लागणार आहे, त्यामध्ये होणारा काळा बाजार हा थांबलाच पाहिजे अशी मागणी ठाणे हॉटेल असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेली आहे. तसेच यापुढे पालिकेच्या अग्निशामक दलाच्या वतीने PNG करण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी नव्हती, ती जर पहिलीच मिळाली असती तर आज आमच्यावरती ही वेळ आली नसती, असे ठाणे हॉटेल्स असोसिएशनचे सचिव रघुनाथ शेट्टी, ठाणे हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष रत्नाकर शेट्टी यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले आहे. आता हॉटेलमध्ये म्हणजे आम्हाला सिलेंडरच भेटत नाहीये. आमच्याकडे कसं 70% LPG आहे, 30% CNG आहे, PNG आहे, पाईपलाईन गॅस आहे. आता काय आम्हाला ठाण्यामध्ये पहिले एक वेळेस सांगितलं बी, आता शशिकांत काळे म्हणून एक आपल्या CFO होते, त्यांनी तेव्हा परमिशन दिलं नव्हतं ते पिरियडमध्ये. त्याच्यामुळे आजचे दिवस ठाण्यामध्ये हे हाल झाला. नाहीतर आतापर्यंत आम्हाला 80% PNG झाला असता, 20% LPG झाला असता, मग हे प्रॉब्लेम झाला नसता. आता कसं, आता नवीन CFO आल्यानंतर, जाळके साहेब आल्यानंतर बरंच आम्हाला रेग्युलर 30% पर्यंत आता आम्ही क्लिअर केलेलं आहे. आता त्याच्यामुळे असंच चाललं तर मला वाटत नाहीये ठाण्यामध्ये रविवार सोमवारपर्यंत 80% तर हॉटेल बंद व्हायची शक्यता. हे गव्हर्नमेंट काय तर पर्याय करायला पाहिजे. आम्ही काही करू शकत नाही. काळा बाजार बंद करायला पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंट सांगतात 1 महिन्यासाठी स्टॉक आहे म्हणून सांगतात. आता 1 महिना काय, आज सिलेंडर नाहीये, आज 1-2 हॉटेल बंद होते. आता माझे स्वतःचे हॉटेल आहे, व्हेज हॉटेल आहे कोठारी कंपाऊंड मध्ये 27 म्हणून आहे. तो आज 1 दिवस चालवणार आहे, उद्या सिलेंडर नाही तर उद्या आम्ही हॉटेल बंद ठेवणार. दरवाढ बघा ना, 4 दिवस चालेल का 8 दिवस चालेल, 4 दिवस साठी दरवाढ करू शकत नाही आम्ही. हे नुकसान आम्हालाच बेअर करायला लागेल. काय म्हणून पोलीस कंप्लेंट द्यायची? हो, आम्ही देणार आहे. हो हो, तक्रार करणार आहे आम्ही शिंदे साहेबांना पहिले हे देणार आहे. त्याच्यानंतर डुमरे साहेबांना भेटून त्यांना पण आम्ही